कैलासवासी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे कुष्ठरोगी आणि वंचितांच्या सेवेसाठी आनंदवन प्रकल्प उभारला। या प्रकल्पाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्ताने गेले 2 दिवस या प्रकल्पात कृतज्ञता सोहळा सुरू होता। या सोहळ्याचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला। कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह आमटे कुटुंबियांची उपस्थिती होती। मुख्यमंत्र्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। पुढच्या 25 वर्षात आनंदवन महिला सशक्तीकरण, आरोग्य या क्षेत्रात भरीव काम करणार असून त्या कार्याची मुहूर्तपेढ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली। प्रसाद नामजोशी यांच्याद्वारे दिग्दर्शित होत असलेल्या बाबा आमटे यांच्यावरील चरित्ररूपी चित्रपटाचा प्रारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमटे कुटुंबियांच्या सेवा कार्याला सलाम केला। कोविड काळात आनंदवनसारख्या संस्थांची आर्थिक कोंडी झाली आहे। यातून सुटका करण्यासाठी प्रति कुष्ठरोगी प्रति महिना अनुदानात 2000 वरून थेट 6000 रुपये तर कुष्ठरोगी पुनर्वसनात 6000 अशी मोठी वाढ करण्याचे त्यांनी घोषित केले। आनंदवन प्रकल्पाला शाश्वत निधी म्हणून 10 कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली। करता येईल ते देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू। आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे। एक तर आपण जे काही अनुदान देतो, अनुदान 2012 सालानंतर आपण कधी ते बदललंच नाही, ते तेवढंच आपण 2012 सालापासून ठेवलेलं आहे। आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तत्वावरचं जे अनुदान होतं ते आपण 2200 रुपये प्रति जो काही रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो। तर आज मी घोषणा करतो ते 2200 वरून आम्ही 6000 रुपये ते अनुदान करू। आणि पुनर्वसन तत्वावरचं अनुदान देखील 2000 रुपये आपण देत होतो, तेही 2000 रुपयावरून आपण 6000 रुपये आता या ठिकाणी करू। आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकासदारांना नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशा प्रकारे चालेल। आणि विशेषतः कोविड नंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की हे जे कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे हा जगन्नाथाचा रथ आहे। हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे। त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे। पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पस फंड हा या ठिकाणी एक तयार व्हावा, खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहे। आपल्याला काही कामं करायची असतात आम्ही 100 कोटीची कामं देखील करू शकतो, पण कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा। तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या अंतर्गत मी 10 कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो। आणि उरलेले 65 कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री मध्ये बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू। पण निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही 75 वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यमं या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतः आणि उदय जे आहेत आमचे अशोकराव आहेत आम्ही याच्यात पुढाकार घेऊ। कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू।